नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सरकारने मराठा समाजासाठी घेतलेला शासन निर्णय अत्यंत संदिग्ध आणि संभ्रम निर्माण करणारा आहे। ज्यांच्या कुणबी नोंदी मिळालेल्या नाहीत त्यासाठी हा दुसरा रस्ता शोधला आहे। ओबीसी समाजावर अन्याय करणारा हा शासन निर्णय आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे। तसंच हा शासन निर्णय जारी करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून नेहमीची कार्यवाही पद्धती डावलण्यात आल्याचा आरोप करत छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। ओबीसींसाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय घडलं ते देखील भुजबळ यांनी सांगितलं। तुम्ही हैदराबाद गॅझेटबद्दल जो GR काढला आहे त्यासाठी तुम्ही विधी व न्याय खात्याकडून काही मार्गदर्शन घेतलं होतं का, असं ओबीसी समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित खात्याच्या सचिवांना विचारलं। मात्र या GR साठी विधी व न्याय खात्याकडे कोणीही गेलं नसल्याचं समोर आलं। एकदा जरा GR काढायचा असेल तर तो ड्राफ्ट 10 वेळा विधी व न्याय खात्याकडे जातो आणि मग ते सांगतात की सदर बाब कायद्यात बसते की नाही। पण हैदराबाद गॅझेटबाबत GR काढताना हे कोणीही विधी व न्याय खात्याकडे गेले नाहीत असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला आहे। मराठा आरक्षण GR वरून सरकारवर हल्लाबोल करताना छगन भुजबळ पुढे म्हणाले की 2023 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीने लाखो कागदपत्रांची तपासणी करून कुणबी नोंदी शोधल्या आणि 2 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्र दिली। पण हे काम करण्यासाठी समितीला 2 ते 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली। शिंदे समितीने एक अहवाल दिला आणि तो मंत्रिमंडळाने स्वीकारला। त्यानंतर शिंदे समितीचं काम संपलं होतं। परंतु आता जे मराठा आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने हा नवीन रस्ता शोधलेला आहे। दरम्यान सरकारने एका समाजाच्या दबावाखाली येऊन घाईघाईत मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती आणि सूचना न मागवता तसंच इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधकाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढला आहे। सद्यस्थितीत ओबीसी प्रवर्गात 350हून अधिक जाती आहेत। या जातींवर अन्याय करणारा हा GR आहे। या देशात लोकशाही आहे। जरांगेसाठी येणं शक्य नाही। सरकारने कोणत्याही दबावाखाली भीतीखाली न येता निर्णय घ्यावा, कारण मंत्रिपद स्वीकारताना आम्ही तीच शपथ घेतलेली असते, अशी भूमिकाही छगन भुजबळ यांनी मांडली। तेव्हा मराठा समाजाचा GR रद्द होतो का की त्यांना मराठा आरक्षण मिळतं हे पाहणं गरजेचं ठरेल।